असे मानले जाते की दान केल्याने केवळ मन शांत राहत नाही तर आपल्यातील अनेक दुर्गुणही दूर होतात। परंतु तुम्हाला माहीत आहे का की काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे दान तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते। कोणत्याही धर्मात दानाला खूप महत्त्व आहे। दानापेक्षा कोणतेही पुण्य मोठे मानले जात नाही। दान करणाऱ्याची परंपरा आतापासून नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। असे मानले जाते की दान केल्याने केवळ मन शांत राहत नाही तर आपल्यातील अनेक दुर्गुणही दूर होतात। परंतु तुम्हाला माहीत आहे का की काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे दान तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते। पुण्याऐवजी संकटे पदरी पडू शकतात, स्वतःचे नुकसान करतात। चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रातील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे दान केल्याने नुकसान होऊ शकते, जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळी दान करताना ते लक्षात ठेवू शकाल। ज्योतिषशास्त्रानुसार प्लास्टिकच्या वस्तू दान करणे शुभ नाही। असे मानले जाते की प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू दान केल्याने घराच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि प्लास्टिक दान केल्यास व्यवसायात गंभीर नुकसान होऊ शकते। झाडू ही रोजची उपयोगी वस्तू आहे, पण त्याचे दान करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक मानले गेले आहे। असे मानले जाते की झाडू दान केल्याने धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि यामुळे व्यवसायातही नुकसान होते आणि बचत कमी होऊ लागते। त्यामुळे झाडू दान करू नये। कधी कधी आपण दान म्हणून स्टीलची भांडीही देतो, मात्र ज्योतिषशास्त्रानुसार स्टीलची भांडी दान करणे आपल्या घरासाठी अशुभ ठरते। असे मानले जाते की स्टीलची भांडी दान केल्याने कुटुंबातील शांती आणि आनंद बिघडतो आणि भांडणे वाढतात, म्हणून स्टीलची भांडी दान करणे टाळावे। तेल दान करणे अशुभ मानले जात असले तरी काही लोक खराब झालेले किंवा वापरलेले तेल दान करतात। तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतात। ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाच्या शांतीसाठी तेलाचे दान केले पाहिजे, परंतु जर तुम्ही पूर्वी वापरलेले तेल किंवा खराब तेल दान केले तर शनिदेव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतील आणि तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात। यासोबतच घरातील संकटे वाढतात आणि काही संकटे येण्याची शक्यता असते। मंडळी, अनेकदा आपण आपले जुने कपडे गरजूंना देतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार आपण वापरलेले जुने कपडे कोणत्याही गरजूला देऊ शकतो, पण ते कपडे दान म्हणून देऊ नयेत। तसे जुने कपडे कोणत्याही पुजाराला दान करू नयेत। परिधान केलेले कपडे दान करणे अशुभ आहे। यामुळे लक्ष्मीजी तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागते। जर तुम्हाला जुने कपडे दान करायचे असतील तर ते स्वच्छ धुवून मग दान करावेत। चाकू, कत्री, तलवार इत्यादी धारदार वस्तूंचे कधीही दान करू नये, कारण असे करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक असल्याचे सांगितले जाते। असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूंचे दान केल्याने कुटुंबातील सुखशांती बिघडते। याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढून नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते। भुकेल्यांना अन्नदान करण्यासारखा मोठा दानधर्म नाही असे म्हणतात। अन्नदान केल्याने पुण्य मिळते, पण हे लक्षात ठेवा की शिळे अन्न कोणालाही दान करू नका। ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने आपल्या कुटुंबासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात। शिळे अन्न खाल्ल्याने कुटुंबातील सदस्यांना आजार होऊ शकतो। मंडळी, वास्तूनुसार सूर्यास्तानंतर दान करण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्यात। या व्यतिरिक्त इतरांकडून वस्तू मागवून वापरणे देखील चांगले मानले जात नाही। असे मानले जाते की संध्याकाळी शेजाऱ्यांकडून काहीतरी घेणे हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे घराच्या समृद्धीमध्ये अडथळा येतो। त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया जे सूर्यास्तानंतर दान केले जाऊ नयेत। हळद। वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी हळदीचे दान केल्याने घरात समृद्धी येत नाही। हळदी हा बृहस्पतीचा कारक मानला जातो। असे मानले जाते की आपण जे दिले त्यात प्रगती होत नाही। दूध। दूध थेट चंद्राशी संबंधित आहे। दुधाला देवी लक्ष्मी आणि विष्णूचे कारक मानले जाते, म्हणून सूर्यास्तानंतर दूध दान केल्याने पैशांची कमतरता भासते। वास्तूनुसार दही हा शुक्राचा कारक मानला जातो। यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते। असे मानले जाते की संध्याकाळी दही दान केल्याने घरातील सुख समृद्धी निघून जाते। गरीब व्यक्तीला जेवण देणे हे धर्मग्रंथात पुण्य मानले गेले आहे। अनेक लोक दानात शिळे अन्न देतात, असे केल्याने पाप लागते। नेहमी स्वच्छ आणि फ्रेश अन्न दान करावे। वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी कोणालाही कर्ज देऊ नये, असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होत नाही। त्याचबरोबर घरात पैशांच्या समस्या सुरू होतात, म्हणून उदार देणे घेणे आणि संध्याकाळी पैसे देणे टाळावे। तसेच मंडळी, आठवड्यातील 7 वारानुसार काही विशिष्ट गोष्टी दान केल्याने देखील पुण्य लाभते। जसे की सोमवार हा भगवान शिव आणि चंद्राशी संबंधित असल्याचे मानले जाते।
या दिवशी पांढऱ्या गोष्टी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी आपण इच्छित असल्यास आपण तांदूळ, पांढरे कपडे, पांढरे फुलझाडे आणि साखर नारळ दान करू शकता। असे केल्याने शिवशंकरांच्या कृपेने चंद्रही बळकट होतो। मंगळवारी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते। मंगळवारी लाल फुले, लाल चंदन, लाल कपडे, बदाम आणि तांब्याची भांडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। मंगळवारी दान केल्याने आपले मंगळ बळकट होत असताना संकटमोचन बजरंग बलीची कृपा आपल्याला लाभते। आपल्या सर्वांच्या करिअरसाठी बुधवारी दान करणे फायद्याचे आहे। बुधवारी हिरव्या गोष्टींचे दान करणे सर्वात शुभ मानले जाते। या दिवशी विवाहित महिलांनी गरजूंना हिरवे मूग, हिरव्या रंगाचे कपडे किंवा हिरव्या बांगड्या दान करू शकता। गुरुवारी केलेले दान आपल्या सन्मानाचे रक्षण करते। गुरुवारी दान केल्याने आपल्याला समाजात सन्मान तसेच संपत्ती, मान आणि प्रतिष्ठा मिळते। जर गुरुवारी गुरुग्रहाचा प्रभाव असेल तर या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे सर्वात शुभ मानले जाते। या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळे धान्य, गूळ आणि सोने दान करावे। शुक्रवारचे दान केल्याने आपल्याला शुक्र ग्रहाचे शुभ वरदान मिळते। शुक्रवार देखील लक्ष्मी देवीला समर्पित आहे। या दिवशी आपण गरजूंना केशर आणि तांदळाची खीर दान करू शकता। याशिवाय या दिवशी पांढऱ्या गोष्टी दान करून तुम्हाला लाभ मिळू शकतो। या दिवशी दान केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी लाभते। यासह शुक्रवारी मीठ दान करणे देखील फायद्याचे आहे। शनिवार शनिदेव यांना समर्पित आहे। या दिवशी शनिदेवाला दान केल्याने शनिदेवाचे तुमच्यावर होणारे अशुभ परिणाम संपतात। शनिवारी उडीद डाळ, मोहरीचे तेल, काळे कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। शनिवार दान करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो। रविवारी सूर्यदेवाच्या नावे दान अर्पण केले जाते। आपल्या सर्वांच्या कुंडलीत सूर्यदेव आदर आणि सन्मानाचे घटक मानले जातात। रविवारी आपण लाल किंवा केशर रंगाच्या अशा गोष्टी दान कराव्यात। रविवारी लाल फुले, केशरी कपडे आणि लाल रंगाचे फळ दान केल्याने तुमच्या सन्मानाचे रक्षण होते।